एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेक्शन नंबर 18. तर पहिल्यांदा एरो डाऊन करून घ्या, त्याच्या खाली इंट्रोडक्शन सेशन ग्रीन करून घ्या, त्यानंतर एरो डाऊन करा, सगळे एरो डाऊन करा कंपल्सरी. टेस्ट युअर नॉलेज आहे, त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 1 आहे, स्टार्ट करून घ्या. यात 5 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन, याचं आन्सर आहे सेकंड ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन हाऊ टू ओपन ब्लँक शीट, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन हाऊ यू विल सेव्ह द डॉक्युमेंट, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे चौथा नंबर क्वेश्चन वी कॅन एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फ्रॉम, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 5वा नंबर क्वेश्चन विच ऑफ द दिस पेज साइज, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे पहा तुमचे स्कोर दिसेल. एरो डाऊन करत जावा. तसेच खालचे सगळे ग्रीन करत जावा. त्यानंतर पुढचा आहे टेस्ट युअर नॉलेज, त्याच्या खाली आहे नॉलेज चेक नंबर 2, स्टार्ट करून घ्या. त्यात 5 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे विच ग्रुप यू विल सिलेक्ट, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे दुसरा नंबर क्वेश्चन वार्प टेक्स्ट इज अ फ्युचर दॅट, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे तिसरा नंबर क्वेश्चन टू चेंज द नंबर फॉर्मॅट, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे चौथा नंबर क्वेश्चन टू चेंज द फॉन्ट साइज, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 5वा नंबर क्वेश्चन यू नीड टू अप्लाय फॉन्ट स्टाईल, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. स्कोर पाहून घ्या इथे. त्यानंतर आहे नॉलेज चेक नंबर 4, स्टार्ट करून घ्या. नॉलेज चेक नंबर 3 आहे, स्टार्ट करून घ्या. पहिला क्वेश्चन आहे विच फीचर ऑफ ऑडिओ इज बेस्ट, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे दुसरा क्वेश्चन व्हॉट डज व्हिडिओ अलाउ युजर टू डू, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. पाहिजे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर पुढचं नॉलेज चेक आहे चौथा नंबर, स्टार्ट करून घ्या. या 2 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रायमरीली बेनिफिट, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे दुसरा नंबर क्वेश्चन हाऊ डज कोकोनट यूज AI, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर आहे पुढचं सिम्युलेशन क्वेश्चन्स, सिलेक्ट करा, स्टार्ट करून घ्या. या 4 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे अप्लाय द थिंक आउटसाइड बॉर्डर, स्टार्ट करून घ्या. तर बॉर्डर अप्लाय करायचं आहे आउटसाइड फाउंड ग्रुपमध्ये बॉर्डर ऑप्शनमध्ये जावा. त्यानंतर इथे आहे थिंक आउटसाइड बॉर्डरवर क्लिक करा. आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल, ओके करून घ्या. पुढचा आहे दुसरा नंबर क्वेश्चन सो कन्वर्ट गिवन एक्सेल शीट PDF, तर स्टार्ट करून घ्या. फाईल मध्ये जावा, एक्सपोर्ट मध्ये क्लिक करा. त्यानंतर क्रिएट PDF वर क्लिक करा. त्यानंतर पब्लिश करा. आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल, ओके करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे तिसरा नंबर सेव्ह द गिवन डॉक्युमेंट युअर डेस्कटॉपवर, या नावानं डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे. स्टार्ट करून घ्या. फाईलवर क्लिक करा, सेव्ह ॲज वर क्लिक करा. त्यानंतर इथे डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर फाईल नेमवर क्लिक करा, सेव्ह करा. आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल, ओके करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे चौथा सो हायलाइट द सिलेक्ट हेडिंग बाय अप्लाय स्टँडर्ड ग्रीन कलर, तर स्टार्ट करून घ्या. ग्रीन कलर अप्लाय करायचा आपल्याला. फॉन्ट मध्ये जावा, हायलाइट मध्ये जावा.
त्यानंतर इथून ग्रीन कलर अप्लाय करून घ्या. ऑटोमॅटिक आन्सर सबमिट होईल, ओके करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोअर दिसेल. पुढचा आहे सेल्फ पाथ लर्निंग, सिलेक्ट करून प्रोसीड करून घ्या. यात 4 क्वेश्चन्स आहेत, स्टार्ट करून घ्या. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज द इन्फो सेशन. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे दुसरा क्वेश्चन युअर फ्रेंड इज अ न्यू टू युझिंग MS एक्सेल. या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा नंबर ऑप्शन, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय ऑल द ऑप्शन दॅट आर अवेलेबल. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर इथे पहा तुमचं स्कोअर डिटेल मध्ये जाऊन स्कोअर पाहून घ्या. त्यानंतर पुढचा आहे गाइडेड टू युअर सेल्फ, स्टार्ट करून घ्या. त्यात 5 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे मर्ज द सिलेक्टेड सेल, तर स्टार्ट करून घ्या. तर कुठे 2 सेलला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अलाइनमेंट ग्रुप मधून मर्ज अँड सेंटर ऑप्शन मध्ये जावा. त्यात मर्ज अक्रॉस करून घ्या. आन्सर सबमिट करा. दुसरा क्वेश्चन आहे इन्सर्ट द 3 सेल अबव रो A10, तर स्टार्ट एक्झाम करून घ्या. क्वेश्चन पाहून घ्या. इन्सर्ट 3 सेल अबव रो A10, तर A10 ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे इन्सर्ट टॅबवर जावा. इथे इन्सर्ट सेल 3 वेळा क्लिक करा. त्यानंतर आन्सर सबमिट करा. पुढचा आहे तिसरा क्वेश्चन गो टू द फाईल टॅबवर क्लिक इन्फो बटन, चेक प्रॉपर्टीज डॉक्युमेंट, स्टार्ट करून घ्या. फाईल मध्ये जावा. त्यानंतर इथे इन्फो मध्ये गेल्यानंतर इथे प्रॉपर्टीज मध्ये जावा. त्यानंतर इथे शो ऑल प्रॉपर्टीज मध्ये जावा. सबमिट करून घ्या आन्सर. पुढचा आहे चौथा नंबर क्वेश्चन गो टू द फाईल टॅब, सिलेक्ट न्यू ऑप्शन, चूज वर्कबुक टेम्पलेट, तर स्टार्ट करून घ्या. तर हॉलिडे बजेटला कॉपी करून घ्या टेम्पलेटला. तर इथे न्यू ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर इथे सर्चवर पेस्ट करा. तिथे त्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा. तर अजून एकदा कॉपी करून घ्या. फाईल मध्ये जावा. त्यानंतर न्यू ऑप्शनवर क्लिक करा. पेस्ट करून घ्या. इथे क्लिक करा. त्यानंतर क्रिएट करून घ्या. आन्सर सबमिट करा. पुढचा आहे 5वा क्वेश्चन ओपन न्यू वर्कबुक, क्लिक कॉपी पेस्ट करायचा आहे. स्टार्ट करून घ्या. तर पहिल्या टेबलला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून कॉपी करून घ्या इथून. त्यानंतर आपल्याला इथे प्लस वर क्लिक करा खाली. इथे पेस्ट मध्ये जाऊन पेस्ट करून घ्या. सबमिट करा क्वेश्चन. अशा प्रकारे 5 क्वेश्चन संपलेले आहेत. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा. येस करून घ्या. पाहिजे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर पुढचा आहे सेशन कम्प्लिटेशन टेस्ट, क्लिक करा. स्टार्ट करून घ्या.
त्यात आहे 10 क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे अ स्टुडंट वांट टू डिझाईन पोस्टर. या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन स्नेहा वांट टू यूज पॉवर पॉईंट फ्रॉम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे तिसरा नंबर क्वेश्चन यू सी अ पर्सन यूज अँड्रॉइड फॉर कॉल. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे चौथा नंबर क्वेश्चन वाय कॅनॉट यू इन्स्टॉल. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे पाचवा क्वेश्चन रवी वांट टू वर्क ग्राफिक डिझाईन. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे सहावा क्वेश्चन अ क्लास प्रोजेक्ट रिक्वायर रिसर्च. या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे सातवा क्वेश्चन सोहम हॅज अन ओल्ड पीसी. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे आठवा क्वेश्चन विच ओएस वुड बी बेस्ट फॉर अ क्लासरूम. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे नववा नंबर क्वेश्चन रेखा कम्प्रेस टू ओएस टाईप. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 10वा क्वेश्चन द स्कूल कम्प्युटर हॅज अ विंडोज 10. या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे पहा तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर होमवर्क आणि MSCT बुकला ग्रीन करून घ्या. हे सगळे ग्रीन झाल्यानंतर तुमचे सेशन कंप्लीट आहे का नाही पाहून घ्या. तिथे ग्रीन लाईन आलं असेल तर तुमचं सेक्शन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या. धन्यवाद.